गुड मॉर्निंग. तर फॉर अ चेंज आज ओट्स सोडून माझ्या ब्रेकफास्टमध्ये होते पोहे अँड बॉइल्ड एग्स अँड हिअर इज अ पीनट सिकर. त्याला असे पोह्यातले पीनट्स काढून खायला भयंकर आवडतात. त्यानंतर मी स्किन केअर करून घेतलं तर मी यूज करते डॉट अँड कीचं टिंटेड सनस्क्रीन. हे इतकं छान स्किनमध्ये ब्लेंड होतं. ही माझी ऑलमोस्ट तिसरीच होती बॉटल असेल. आणि विदाऊट काजल आय डोंट गो आउट. आणि आजकाल ग्रीन शेड आय एम ऑब्सेस्ड विथ दिस काजल. मग लिप बाम वगैरे लावून मस्तपैकी रेडी होऊन मी निघाले बाहेर जायला. पण इतका जोराचा पाऊस आला की मी आणि साई पार्किंगमधनंच रिटर्न घरी आलो. त्यानंतर लंच वगैरे बनवलं, लंच करून घेतलं. आणि आज मला बनवायची होती नानकटाई. त्यासाठी मी इकडे घी आणि पावडर्ड शुगर छान मिक्स करून घेतली. त्याच्यामध्ये त्याचे सगळे इंग्रेडियंट्स टाकले आणि छान डो बनवून घेतला आणि असे नानकटाईचे शेप्स तयार करून घेतले. त्यानंतर मी त्यांना एअर फ्रायरमध्ये बेक करायला ठेवून घेतले आणि आय वॉज रिअली होपिंग की हे चांगले टर्न आउट होतील. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. वरून थोडेसे मेसी दिसतात, पण ट्रस्ट मी गाईज खूप क्रिस्पी झाले होते, खूप खस्ते झाले होते. जसे मार्केटमध्ये मिळतात तसेच झाले होते. आणि स्वीटनेस वॉज ऑन पॉईंट. त्यामुळे मला हे खूप आवडले आणि साईलाही खूप आवडले. त्यांनी पण त्याच्या मिल्कसोबत छान एन्जॉय केले. त्यानंतर नेहमीच्या रिच्युअलप्रमाणे आम्ही गेलो होतो खाली सायकल चालवायला. आणि आजकाल आम्ही सायकलमध्ये जरा प्रो होतोय. आज डिनर बनवायचं नव्हतं कारण आम्ही जाणार होतो अधिराज फूड मॉलमध्ये जेवण करण्यासाठी. इकडे खायचे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि इकडे स्पेशली कल्पनाचे उकडीचे मोदक खूप छान मिळतात गाईज. तुम्ही इकडे आलात तर नक्की ट्राय करा. पण माझा आज फोकस होता फक्त आणि फक्त सी फूडवरती. त्यामुळे बाकीच्या गोष्टी मी इग्नोर मारल्या. प्रफुल्लने आणि आईंनी इकडे घेतलं होतं व्हेज जेवण आणि मी घेतली होती पापलेट थाळी. इतकी छान होती, म्हणजे होमली फील देत होती गाईज. ट्रस्ट मी, मला खूप आवडली खायला. आणि मला फिश बेसिकली खूप आवडतं. सो मेरा मन तृप्त हो गया. आता कारण आता सुरू होणार आहे श्रावण, त्यामुळे काही खाऊ शकत नाही. त्यामुळे आज मी पोट भरून जेवले होते. आणि खाल्लेलं जिरवायला मी इकडे कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत होते. तर असा होता आजचा दिवस. भेटू